नाही का? नाहीतर भाग्य कोणाला लाभत नाही. म्हणून कालच्या कथेमध्ये आपण बघितलं की भगवान परमात्म्याने गिरिराज पर्वत धारण केला. का केला? याचं कारण काय होतं? भगवान परमात्म्याने सांगितलं की आपण इंद्राची पूजा करायची नाही, तर पूजा जर करायची असेल तर त्या गिरिराजाचं आपण काय करायचं? पूजन करायचं. का? त्याचं कारण असं होतं, कारण तो गिरिराज आपल्याला वेळेवरती पावसाचा वर्षाव करून देतो. म्हणून शेवटी इंद्राने यादी काढले, म्हणे चला आपल्याला जाऊन बघावं लागेल. थोडा इको कमी करा. लगेच यादी काढले. यादी काढल्याच्या नंतर लक्षात आलं की अरे वृंदावन मधल्या लोकांनी आपलं पूजन केलं नाही, म्हणून इंद्राला अहंकार झाला होता. कोणाला? इंद्राला अहंकार झाला. म्हणजे अरे आपण पूजन केलं नाही, बस सप्त समुद्राच्या धारांचं आव्हान दिलं, सप्त सागराला आव्हान दिलं. म्हणजे जा सगळे बर्बाद झाले पाहिजे त्या वृंदावनाची, कोणीच वाचलं नाही पाहिजे त्या वृंदावनामध्ये. बघा कोण म्हणत आहे? हा इंद्र. बस माझ्या देवाला माहिती का 7 दिवस तो गिरिराज पर्वत धारण करून ठेवला करावलीवरती. किती दिवस? 7 दिवस. संपूर्ण वृंदावन, ग्वाल बाल गोपाळ राधाराणी, संपूर्ण वृंदावनामध्ये लोक, एवढंच नाही तर गो माता सुद्धा त्या गिरिराज पर्वताच्या खाली. पहा किती दिवस? 7 दिवस करावलीवरती. आपल्याच्यानं होईल का? हा नाही होणार ना. आपण हातामध्ये एखादी जड वस्तू दिली तरी उचलणार नाही. एखाद्याला काम सांगावं, झाले बाबा तिथून एखादा दगड घेऊन ये बरं, आनंद शक्य नाही आहे. पण माझ्या देवाने तू गिरिराज पर्वत मात्र 7 दिवस करावलीवरती धारण केला. पहा शेवटी मात्र 7 दिवसाच्या नंतर सप्त समुद्राच्या धारात थांबल्या. सगळं वातावरण शांत झालं. वारा पाऊस ढगाळ वातावरण सगळं शांत झालं आणि भगवान परमात्म्याशी संपूर्ण मात्र त्या ठिकाणी वृंदावन घरी आलं. बघा इंद्राने विचार केला, म्हणजे चला 7 दिवस झाले. किती दिवस? 7 दिवस झाले. म्हणजे वृंदावनाची परिस्थिती काय झाली असेल. म्हणून मात्र इंद्र निघाला जाण्यासाठी येऊन पोचला. संपूर्ण बाल गोपाळ त्या ठिकाणी खेळत आहे. बघा खेळ तर खेळत आहे, पण एवढा मोठा पावसाचा वर्षाव केल्याच्या नंतरही वृंदावनामध्ये कुठे चिखल दिसत नाही, कुठे चिखल नाही दिसत आहे. बघा एवढंच नाही, कुठे दगड दिसत नाही, कुठे काहीच दिसत नाही. वृंदावन हे जशाच्या तसं मात्र दिसू लागलं. कोणाला? इंद्राला. इंद्र गोपाळांना म्हणत आहे काय बाबा, म्हणजे एवढा मोठा पाऊस झाला. म्हणजे हो 7 दिवस पाऊस झाला. किती दिवस? 7 दिवस. नुसता पाऊस नाही आला, आम्ही वाहतही जात होतो. एवढा मोठा पाऊस झाला. म्हणे मग तुमचं रक्षण कोणी केलं? म्हणजे माझा देव आमच्या जवळ आहे ना, आमच्या वृंदावनामध्ये आमचा देव राहतो. आणि ज्या अर्थी आमचा देव इथे असेल तर आम्हाला कोणाचीही गरज नाही आहे. आणि आमच्यावरचं येणारं संकट आमचा देव मात्र दूर केल्याशिवाय राहत नाही.
असणारा तो भगवान परमात्मा. ज्या वेळेस इंद्राने विचारलं ना गोपाळांना की तुमचं रक्षण करतो कोण, त्यावेळेस मात्र माझे गोपाळ सांगत आहे, अरे इंद्रा तुला काय माहिती आहे, तो आमचा देव आमचं रक्षण करतो. बस इंद्राला आपले चूक लक्षात आली. काय इंद्राला चूक लक्षात आली, अरे माझं कुठेतरी चुकलं, हे मी काय केलं. लगेच इंद्र देवाच्या जवळ गेला. देवा मला माहिती नव्हतं, देवा माझ्या हातून चूक झाली. म्हणे इंद्रा तुझ्या हातून काही साधारण चूक झाली नाही आहे. अरे तुझ्या एका चुकीमुळे माझ्या वृंदावन मधल्या लोकांचा जीव मात्र धोक्यात आला. बघा तुझ्या एका चुकीमुळे माणसानं चूक करावी, एखाद्या माणसानं चूक करावी, पण जे चूक देवाला मान्य आहे ना ते केली तर चालत, पण मात्र ते देवाला मान्य नाही ते चूक जर केली तर देव कदाचित माफ करणार नाही. लक्षात घ्या, कारण इंद्राला काय होता, अहंकार होता. माझ्याशिवाय पावसाचा वर्षाव पाडू शकत नाही, कोणी पाऊस पाडू शकत नाही असं इंद्राला वाटत होतं. पण खरा पाऊस पाडणारा कोण आहे, तो गिरिराज भगवान आहे. पहा इंद्राला सांगितलं, बाबा रे तुझा अहंकार दूर केल्याशिवाय राहणार नाही. इंद्र माफी मागायला लागला. त्वमेव माताच पिता त्वमेव, तुम्ही माझे कोण आहे, तुम्ही माझे मायबाप आहे. कोण म्हणत आहे, इंद्र म्हणत आहे देवाला, देवा तुम्ही माझे मायबाप आहे, मला क्षमा असावी. देव म्हणाले, बाबा तुला अशी क्षमा मिळणार नाही, कारण एखाद्याविषयी आपली भावना जर चुकीची असेल तर हे देवाला मान्य नाहीये. बघा इंद्राला सहज माफी दिली नाही, इंद्राला त्याचं प्रायश्चित्त करावं लागलं, तेव्हा मात्र इंद्राला भगवान परमात्मा माफ करतात. सहज नाही. बघा माय बापाचा दर्जा द्यावा लागला कुणाला, देवाला. कारण खरे मायबाप तर देव आहेच, आहे का नाहीये, तुमच्यामध्ये कोण आहे का नाहीये देव मायबाप. पांडुरंग माझी माता, पांडुरंग माझा आहे ना, असं सांगायला बरोबर आहे ना. एका ठिकाणी आई सुद्धा म्हणलं आहे ना देवाला, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आता आलेलं चूक लक्षात, तुम्हाला वाटलं तुम्हाला चुकले म्हणणार, मी सहज बोलत नाही, प्रमाण आहे माझ्याकडे, खूप गोड आहे ते प्रमाण. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे
ग विठाबाई माझे पंढरीची आई. बघा कोण आहे? पंढरीचा विठ्ठल आपली आई आहे आणि बापही आहे. बघा म्हणून मात्र इंद्र सुद्धा म्हणतो तुम्ही माझे कोण आहे? माता आहे. तुम्ही माझे पिता आहे. आणि आईचा स्वभाव काय आहे? एखाद्या लेकराने जर चुकी केली तर आई मला सगळं त्याला माफ करते ना. कारण स्वभाव आहे. बाप सुद्धा माफ करतोच. आणि तेच म्हणणं इंद्राचं आहे, मी तुमचं कोण आहे? लेकरू आहे, मी तुमचं बाळ आहे. म्हणून मात्र मला क्षमा असावी. बघा देवाने क्षमा दिली. कारण भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. इसीलिए भगवान से कभी दूर जाना मत, कभी नहीं. जो भगवान से दूर जाता है भगवान उसे दूर कर देता है. क्या तेरा कोई काम नहीं. लक्षात घ्या. म्हणून देवाला दूर करायचं नाही. एक पती माणसाला दूर करून द्यावं, करावं का? नाही का? जे चांगले लोक आहेत ते जवळ ठेवावं. एखादी वाईट माणूस आहे त्याने दूर करून द्यावं. पण देवाला कधी दूर करता येणार नाही. म्हणून मी सांगतो ना वारंवार का एखाद्या माणसाला जगायचं असेल तर पहिले देवासाठी जगा, मग स्वतःसाठी जगा आणि मग दुसऱ्यासाठी जगा. पहा कारण स्वतः जगल्याशिवाय दुसऱ्यासाठी जगता कसं येईल माणसाला? कारण स्वतः जगणं शिकावं लागेल. स्वतः शिकलं की आपोआप माणसाला दुसऱ्यासाठी जगता येईल. बघा काही लोकांचं जीवन दुसऱ्यासाठी जगणं आहे का नाही? सुभाष बाबांचं जगणं कोणासाठी होतं? बोला. बाबांचं जगणं लोकांसाठीच होतं. पण लोकांना या गोष्टी पटल्या नाही. मला सांगा आपण जर कदाचित काच खातो म्हणलं तर शक्य आहे का? बोला. काच खाऊ आपण? नाही पण सुभाष बाबांनी काच खाल्ले ना. खाल्ले का नाही खाल्ले? तुम्हाला माहिती आहे, माझ्यापेक्षाही तुम्हाला माहिती आहे. आज बाबांची प्रचिती कुठे नाही जाऊन पोहोचले? आंध्रमध्ये जाऊन पोहोचले. आंध्रपासून लोक इथे येतात करोडवरून. मग आमच्या अनेकांनी सांगितलं, आमच्या ताईंनी सांगितलं, आज पंगत होती त्यांच्याकडे, म्हणजे मुंबईवरून लोक येऊन आले यावेळेस. पहा म्हणजे दुरून लोक बाबांसाठी इथे येऊन आले. पण काही गावातल्यांना अजूनही किंमत नाही की अरे 7 दिवसाचा सप्ताह गावामध्ये असते. त्या बाबाचं सुंदर असं मंदिर आहे. आपल्या गावामध्ये बाबा खेळले, आपल्या गावामध्ये लहानाचे मोठे झाले, आपल्याच गावावरती बाबाची कृपा आहे. पण कधी लोकांनी याचा विचार केला का जायला पाहिजे म्हणून? मला सांगा आज जर लोकांनी विचार केला असताना की नाही आम्ही गेलाच पाहिजे मंदिरात, तर आज इथं मंडप मात्र खाली दिसला नसता. खोटं बोलतो काही? कोणी विचार करणार नाही. अरे फक्त लोकांना स्वार्थ आहे. लोकांच्या मनामध्ये काय आहे? स्वार्थ आहे, स्वार्थ. आता एखादी गोष्ट त्यांना हवी असू द्या, मिळवायचं असलं ना काही, लोक लगेच लाईन लावतात. बाबा आमच्या घरी या गोष्टीची कमतरता आहे, आम्हाला द्या ना काहीतरी. लगेच लोक लाईन लावतील. हो लावणार का नाही? आम्हाला मिळालं पाहिजे. पण हा विचार कोणी करणार नाही. अरे ज्या साधू महात्म्याने आपल्या गावात एवढी कृपा ठेवली आहे ना, अजूनही कृपा आहे, साक्षात कृपा आहे, त्या महात्म्यासाठी इथपर्यंत आलं पाहिजे. काही लोक विचार करतात. इथं येण्यासाठी माणसाने विचार करावा नाही. मला सांगा मंदिरात जाण्यासाठी कोणाची परवानगी लागते का? बोला. अरे इथं येण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. बघा शास्त्र असं सांगते, एखाद्याच्या घरी जर भोजन करण्यासाठी जायचं असेल तर तिथे आमंत्रणाची गरज आहे का नाही? जिथे नामस्मरण होतं, जिथं भजन होत असते किंवा एखादं मंदिर आहे तिथं कधी माणसाला बोलावण्याची वाट पाहू नये. काही लोक म्हणतात आम्हाला विचारलं तर जाईल. सांगा हे विचारण्याचं कार्य आहे का? बोला. हे विचारण्याचं कार्य नाही आहे. इथं कधीच अपेक्षा ठेवायची नाही. इथं कधीच अपेक्षा ठेवायची नाही की तो मला विचारल तेव्हा मी तिथे जाईल मंदिरात. काही गरज नाही आहे. आपल्याला जायचं कोणासाठी आहे? साधू संतांसाठी जायचं आहे. जायचं कोणासाठी मंदिरात? देवासाठी जायचं आहे. जायचं कशासाठी? तर आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल.
साधू महात्म्याच्या चरणाच्या जवळ आलो ना तर तो साधू महात्मा आपल्याला कधी कमी पडू देणार नाही. एवढी उपकार त्या साधू महात्म्याचे. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागा देते. साधू संत काय करतात? जागवतात. माझं निरंतर जागविते, अखंड आपल्याला जागवतात, वेळोवेळेला जागवतात. का बाबा रे सावध व्हा, कारण ही कोणाची उपकार आहे? साधू महात्म्याची उपकार आहे. लक्षात घ्या. शक्य नाही आहे सुभाष बाबा परत यावं असं जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तर इथून गेल्याच्या नंतर प्रत्येकाला सांगायचं, बाबा रे कुणाचा द्वेष करू नका, कुणाकडे बघायचं नाही. बाबा आपले आहे. बाबा कोणाचे आहे? आपले आहे. गाव आपलं आहे ना, गाव आपलं आहे. बाबाचं मंदिर गावात आहे म्हणजे बाबा आपले आहे. लक्षात घ्या, दुसरे कोणाचे नाही आहे. मी बोलतो कशाबद्दल? कारण बाहेर जाऊन जेव्हा लोक येतात म्हणजे बाबा काही साधारण असतील. हा मगाशी मला अनिल भाऊने तर सांगितलं, पण बोलू भाऊ नितीन भाऊ सुद्धा सांगे. म्हणजे जेव्हा आम्ही गेलो ना म्हणे कुठे त्या आंध्रमध्ये, त्या आंध्रातले लोक यांना पाया पडू देत नाही त्यांच्या, ते लोक यांच्या पाया पडतात. का? कारण बाबांच्या गावामध्ये लोक आहे आणि तेही लोक आम्हाला संताप्रमाणे. सांगा काय भाग्य असेल तुमच्या गावाचं? सांगा ना, गावाचं भाग्य आहे. लक्षात घ्या. मग गावाचं जर भाग्य असेल तर मग गाव किती भाग्यवान पाहिजे. मग गाव भाग्यवान पाहिजे तर गाव कुठं पाहिजे या क्षणाला? कुठे पाहिजे बोला? हाँ, लेकिन कथा किसी को आवड़ती नहीं, कीर्तन किसी को आवड़ता नहीं, यहाँ आना किसी को पसंद आता नहीं. फिर पसंद क्या आता है? बस पैसा कमाओ, आयुष करो. लक्षात घ्या. उद्धार होणार नाही, असा उद्धार होणार नाही. माणसाने उद्धार जर करायचा असेल, कुठलाही जीव असो त्याला जर उद्धार करायचा असेल तर त्याला साधू संताशिवाय पर्याय नाहीये. आहे संत
बहु अवघड आहे संत भेटी. बघा, संताची भेट सहज माणसाला होत नाही. बहु अवघड म्हणलाय. बहु अवघड म्हणजे किती सांगता येत नाही, हा लक्षात घ्या. मग बहु अवघड संत भेटी जर असेल तर संत कुठं आहे? आपल्या गावात आहे, लक्षात घ्या. म्हणून गावातल्यांना तर एक सांगणंच आहे माझं, लक्षात घ्या. तुम्ही ऐका किंवा नका ऐका. हा, जर आता कळालं तर बरं आहे, आता कळालं तर बरं आहे, नाही कळालं तर मग बोलू नका की महाराजांनी सांगितलं नाही म्हणून. एक दिन ऐसा आएगा, एक दिन ऐसा आएगा कि सबको पछताना पड़ेगा. अभी पछताने से, बाद में पछताने से अभी पछताओ. मनुष्य जीवन मोल रे, मिट्टी न घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मोल रे, मिट्टी न घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. कसा आहे मनुष्य जन्म? अनमोल आहे, लक्षात घ्या. आता भेटला, पुन्हा भेटणार की नाही माहिती नाही. म्हणून आता संधीचं सोनं करून घ्या. बघा, हे संधीचं सोनं करून गेलं, हे संधीचं सोनं गोपाळांनी केलं, या संधीचं सोनं गोपिकांनी केलं. अरे देव आता आलाय ना, मग आता आला आहे देव तर आमचं भाग्य आहे. म्हणून कशाची कमतरता नाही आहे. म्हणून गोपी भक्ती करतात, लक्षात घ्या. काय करतात? भक्ती करतात. काही साधारण भक्ती नाही गोपिकांची. भगवान परमात्म्याच्या जवळ जेव्हा गोपिका जातात, 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान भगवान परमात्मा गोपिकांना देतात. किती? 6 शास्त्र 18 पुराण वेदांताचं ज्ञान गोपिकांच्या जवळ आहे. सांगा, याच्यापैकी आपल्या जवळ का आहे? 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे? नाही आहे. फक्त आपल्याला 2च पुराण माहिती आहे. एक भागवत पुराण, बोला पुराण, एक शिवमहापुराण. बाकीचे पुराण आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. 18 पुराणामध्ये विचार करा.
मग प्रत्येकाने विचार केला पाहिजे, गोपिकांकडे एवढं ज्ञान आहे, त्या गोपिका काही साधारण नव्हत्या. त्याच गोपिका आहे वेदामधल्या ऋषी किंवा रामायणामध्ये जे होते ना सैन्य, इच्छा केली होती, देवा आम्हाला हे तुमच्या सेवेमध्ये राहायचं आहे, तुमच्या सोबत राहायचं आहे. एवढंच नाही तर जिथे तुम्ही आहे आम्हाला कधीतरी असा दर्शनाचा योग यावा की अखंड तुमचं दर्शन झालं पाहिजे. सांगा, आपण इच्छा करतो देवा? कधी करतो का? नाही करत. अखंड दर्शनाची इच्छा कोणीच करत नाही. कुणालाच वेळ नाही मंदिरात जाण्यासाठी, कुणालाच वेळ नाही कथेला जाण्यासाठी, कुणालाच वेळ नाही कीर्तनाला जाण्यासाठी. फक्त तमाशा असू द्या, पूर्ण गाव उलटून पाहायला येईल. कधी? तमाशा असल्याच्या नंतर. पहा, लोकांना फक्त तमाशा आवडतो पण भागवत कीर्तन आवडत नाही. हा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. आज गोपिकांची परिस्थिती आहे, प्रत्येक गोपिका देवाला भेटतात. देवा तुमचा आशीर्वाद राहू द्या बरं, तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या, तुमचा जिव्हाळा आमच्यावरती राहू द्या. जेवढं प्रेम गोपिकांचं होतं ना तेवढं प्रेम माझ्या भगवान परमात्म्याचं होतं या विश्वावरती. विचार करा, भगवान परमात्मा आता महारास लीला करणार आहे. ही महारास लीला काही साधारण नाही आहे. बघा, त्या अगोदर भगवान परमात्म्याने काय केलं, नंद बाबाला वरून लोक दाखवून आणलं. एवढंच नाही तर नंद बाबाला ते प्रिय वाटलं वरून लोक, पण देवाने मात्र ठेवलं नाही. कोणाला? नंद बाबाला नाही ठेवलं. परत आले वृंदावनामध्ये. परत आल्याच्या नंतर गोपाळ म्हणतात, देवा तुम्ही तुमच्या बाबाला वरून लोक दाखवून आणलं, आम्हालाही बघायचं आहे ना. म्हणजे चला तुम्हालाही नेतो. गोपाळांना सुद्धा भगवान परमात्मा त्या वरून लोकांमध्ये नेतात. दाखवल्याच्या नंतर तिथली स्थिती पाहिली वरून लोकांनी. म्हणजे देवा तुम्हाला तुमचं वैकुंठ आवडतं कसं? बघा, प्रश्न कोणाचा? गोपाळांचा. कोणाला? देवाला. म्हणजे तुम्हाला तुमचं वैकुंठ आवडतं कसं? भगवान परमात्मा गोपाळांना म्हणत आहे, खरं सांगू गोपाळांना, वैकुंठ मलाही आवडत नाही. देव म्हणतो वैकुंठ मलाही आवडत नाही, पण इलाज काय आहे? कारण मला तिथं राहावं लागतं. बघा, देवाला आवडत नाही. ज्या सुका कारणे देव गेला मला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. कुठलं सुख होतं? इथलं सुख होतं. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, जिथे संतांचं सदन आहे. आपल्या गावात आहे ना संतांचं सदन? आहे का नाही पिंपळकुंडा गावात? म्हणून देवाला असं ठिकाण प्रिय आहे. पहा, गोपाळांना भगवान परमात्मा म्हणत आहे, मलाही माझं वैकुंठ आवडत नाही, पण पर्याय नाही आहे ना आमच्याकडे. म्हणजे तुम्हाला आवडलं
तुझे वैकुंठ आम्हाला नको आहे. म्हणे का? म्हणे आमचं वृंदावन शीतलतेचं प्रतीक आहे. तिथे काय आहे? तिथे तुळस आहे. कुठे? त्या वृंदावनामध्ये तुळस आहे. ते वृंदावन आम्हाला प्रिय आहे. पहा, पण काही काही लोक वैकुंठ आवडतात. काही लोकांना पहा, माणूस गेल्याच्या नंतर फोटोवरती टाकते. तुमच्याकडे टाकते का नाही मला माहिती नाही. वैकुंठ वाशी आपने देखा वो वैकुंठ में गया? देखा क्या? बोलिए. पाहिलं का तुम्ही वैकुंठात जाता रे? नाही. काही लोक लावतात कैलासवासी. कैलासात कोण राहत? तुम्हाला बोलायचं आहे, कैलासात कोण राहत? कोण? तुम्ही राहता? महादेव. मला सांगा, महादेवाच्या जवळ गेला असेल तो, बरोबर आहे ना? कैलासवासी, वैकुंठवासी. अजून आहे बरेच, समजलं? हा, स्वर्गवासी. ज्याने कधी आयुष्यात पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली नाही रे, त्याने आयुष्यभर कोंबडे बकरे घालले. त्याने आयुष्यभर तो वैकुंठवासी, तो कैलासवासी. बोला बरं, खरं आहे का कुठे? सांगा ना, तुम्हीच सांगा तुमच्या मनानं. हे खरं आहे. बरं, वैकुंठात गेला कधी? सांगा ना. नाही का? हा विचार कोणीच करत नाही. मला आनंद वाटला एका गोष्टीचा. मला नाव माहिती नाही. मागच्या वर्षी आपलं भागवत सुरू झालं तर दोघा जणांनी मात्र खाणं सोडून दिलं. खरंच एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. माळ धारण केली म्हणजे मला नाव अजिबात माहिती नाही. पण खाणं सोडलं म्हणजे त्या क्षणापासून. सांगा, ही भागवताची ताकद आहे, ही त्या भगवान परमात्म्याची ताकद आहे, ही त्या साधू संतांची ताकद आहे. अरे, इथं आल्याच्या नंतर माणसाला काही मिळो नाही मिळो, लक्षात घ्या, त्याचं फळ नाही मिळालं तरी चालते, पण माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. हे या भागवताची ताकद आहे, या सुभाष बाबाच्या दरबाराची ताकद आहे. लक्षात घ्या. ही खरी पुण्याई आहे. म्हणून सांगा ना, किती कष्ट करा. मला सांगा, या गोष्टी जर कानावरती पडल्याच नसत्या तर काही गोष्टी टाळल्या असत्या आपण. बोला. म्हणून मला तरी असं वाटते, कदाचित, मला तर माहित आहे इथं बसलेल्यापैकी कोणी खात नाही, पण कदाचित खात असेल तर ज्यांची इच्छा असेल का महाराज आजपासून आम्ही खाणार नाही, आम्हाला पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची आहे, त्यांनी माळ घाला, सोडून द्या. काही फायदा नाही आहे. आयुष्यात काहीच येणार नाही. काय कमावतो आपण, काय कमावतो आपलंच आपल्याला माहिती नाही. किती कमावतो बघा. आपल्या गरजा वाढल्या, आपल्या गरजा वाढल्या. लोक म्हणते पैसा उरत नाही. लोक काय म्हणते? पैसा उरत नाही. पैसा उरवता येतो, फक्त माणसाला व्यसन नाही पाहिजे. काय नाही पाहिजे? व्यसन नाही पाहिजे. 30,000 पगार असणाऱ्या माणसाच्या खिशात रुपया लागतो काही क्षणाला. याचा विचार केला का माणसाने, का आपल्या खिशात पैसा का राहत नाही? मी देऊ का तुम्हाला हिशोब काढून? 5 मिनिटात देऊ का? बोला. तुम्ही म्हणाल तर देतो 5 मिनिटात. पण पहा, हे 5 मिनिटं जे मी घेणार आहोत याचे, हे सांगायचे 5 लाख रुपये घेतो. हे खरं आहे? अरे हो, तुम्ही म्हणा खोटं आहे. हे खरं आहे तर म्हणा, सांगा. सांगायचं का? काय गणेश भाऊ, केतन भाऊ, सांगू का? सांगू नाही. 2 लाख नाही, मायनस होणार नाही. गाडन ऐका, आपल्याला पगार किती असतो? 1000 रुपये रोज पकडा, बरोबर आहे? घरात कमावणारा कदाचित जास्तीत जास्त एक माणूस असते प्रत्येक घरात. ऐका नाही? तुमच्याही गावात असेल. 1000 रुपये रोज पकडा. महिन्याचे किती पैसे होते? बोला. आता तुम्हाला बोलायचं आहे बरं. आता तुमचा आणि माझा संवाद किती मिनिटं? 5 मिनिटं होणार. 5 मिनिटं. लक्षात घ्या. खरी आपल्या जीवनाची कथा तुम्हाला सांगून देतो 5 मिनिटांमध्ये आणि पुढे जातो. ऐका, 1000 रुपये रोज आपल्या जीवनामध्ये आहे. किती? 1000. पहिले मी दिवसाचा हिशोब काढून देतो. ऐका, 1000 रुपये रोज जर आपण कमावत असेल तर आपल्या महिन्याचे किती होते? किती होते? 30,000 रुपये. आता पहा,
30,000 रुपये महिना आपला आहे. घरात खाणारे किती लोक असते? 5 ते 6 जण, बरोबर आहे? आहेत ना 6 लोक? समजा आई वडील, 2 मुलं आणि 2 म्हातारे घरामध्ये असतात, असे 6 जण झाले, बरं का? आता बघा 6 जण घरामध्ये आहे. आता मला सांगा, गरजा वाढल्या आहे, खायला लागतं, मला सांगा लागतं की नाही लागत? रोजचा भाजीचा खर्च आहे. भाजीपासून सुरुवात करू का पोळीपासून करू? बोला, आता तुम्हाला बोलायचं आहे. ऐका, रोजचा भाजीचा खर्च आहे. एखादी भाजी जरी बनवायची म्हणलं 6 जणांना, सकाळची भाजी आणि संध्याकाळची भाजी, 30-40 रुपयाचा भाजीपाला कुठेच गेला नाही. किती पकडता पकडा, आता हिशोब करायचा आहे तुम्हाला इथं बसलेल्या पैकी. आपल्या जीवनाची कथा आपल्याला ऐकायची आहे. आपण कमावतो किती, आपण गमावतो किती आणि शिल्लक राहते किती, हे तुम्हाला आज कळेल. हिशोबात लिहून घ्या. 30 रुपये लिहिले का? चला पुढं. आता भाजीत नुसता भाजीपाला नाही, तर अजून काही गोष्टी आहे. त्याच्यामध्ये आपण मसाला वापरतो. आता बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत. कलमी मसाले आहे. आता तुम्ही म्हणा, महाराज हे कसं तुम्हाला माहिती, तुम्ही भाजी करता का काय? नाही, पण मसाल्याचे मला नाव माहिती आहे. दोन्ही टायमाला 5 रुपयाचा मसाला का 10 रुपये? तुम्ही सांगा. 5 रुपयाचा मसाला कुठेच गेला नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 5 रुपयाची मीठ आणि हळद तर दोन्ही टायमाला लागत. पुन्हा नाश्ता आला म्हणजे हे 10 रुपये पकडा. किती झाले? 30 बोला, 40 झाले. ऐका पुढं, 40 रुपये झाले. आता त्याच्यामध्ये नुसतं तेवढ्यावरती भागत नाही, त्याच्यामध्ये तेल लागतं. दोन्ही टायमाचं तेल. एका टायमाला अर्धा पाव तेल कुठंच गेलं नाही, म्हणजे दोन्ही टायमाला 1 पाव तेल. आता 1 पाव तेल केवढ्याचं? 250 ग्रॅम. केवढ्या किलो आहे ते? कालच सांगितलं, मला 150 रुपये, बरोबर आहे? 150 म्हणजे आता मला कसं हिशोब येत नाही, माझा गणित खर्च आहे ना, त्याच्यामुळे 40 रुपये 4 चूक 16 म्हणजे 160, बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे 40 रुपयाचं तेल आपल्याला 2 टायमाला लागतं. आता 40 आणि हे पहिले किती झाले होते? 40 किती झाले? 80 रुपये. अजून आहे बरं. 80 रुपये झाले. झाली का भाजी? झाली का भाजी? तिखट बाकी आहे. अजून काय लागतं भाजीला? कांदा बाकी आहे, गाजर बाकी आहे, मुळा बाकी आहे, सांबार बाकी आहे. या सगळ्याचं मिश्रण केलं तर अजून 50 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भाजीसाठी लागते. 2 टायमा मिळून लागतात का नाही? किती रुपये झाले आता बोला? 80 आणि 50 120 130 रुपये. झाली का भाजी? नाही, काय बाकी राहील? गॅस राहिली का? नाही, गॅसचा हिशोब तर बरोबर मी काढून देतो ना तुम्हाला. ती पण भाजी पूर्ण झाली का सांगा? पाणी फुकट. ठीक आहे. म्हणजे किती रुपयाची भाजी करते दिवसाला? 130 रुपयाची. झालं नाही? ऐका, आता चपातीचा विषय, म्हणजे त्याला आपण पोळी म्हणतो. एका पायलीच्या पोळ्या कुठेच गेल्या नाही 6 जण, बरोबर? 1 लागतात की 2? 1.5 पायली एका टायमाला, दोन्ही टायमाला 1.5 पायली. कसं आहे सांगा तुम्ही तुमच्या गावात? बरं, 2 पाहिल्या. ठीक आहे. आता कणिक केवढ्या किलो आहे? गहू 30 रुपये किलो, बरोबर आहे? 32 रुपये किलो. 32 दोन्ही 64, 60 रुपये पकडा, 6 रुपये मायनस करा. ठीक आहे. 60 रुपयाची कणिक झाली. आता किती पैसे झाले? 190. आणि कणकीमध्ये 10 रुपयाचं तेल तर आपण टाकतोच दोन्ही टायमाला. काही सोडणार नाही. आता आपल्या जीवनाची शिष्टी काढून देतो, फक्त तुम्ही हिशोब करत चला. किती झाले? 200 झाले. उरले किती? 800 रुपये उरले. झालं नाही बरं? पहा आता 800 रुपये उरले.
आता नुसते भाजी सांगायचाही माझा 1,00,000 रुपये झाला आणि पोळ्या सांगायचा 1,00,000. किती पैसे झाले तुमच्याकडं? कालचे किती होते? कालचा 1.5 झाला का? 1.5 आणि 2 3.5 पर्यंत येऊन पोहोचला. लिहून घ्या कारण पैसे द्यायचे. स्वयंपाक झाला का बाकी आहे? घेऊन या ना मग. ऐका, झाल्या पोळ्या झाल्या पूर्ण. आता नुसती भाजी आणि पोळी नाही लागत, त्याच्यामध्ये आपल्याला लागतं भात. तोही भात 60 रुपये किलोचा, 60-65 रुपये किलोचा. अर्धा किलो तांदूळ दोन्ही टायमाला लागतं. बरोबर आहे? म्हणजे 30 रुपयाचे तांदूळ पकडा. किती झाले? 230. तांदळामध्ये जिरं टाकावं लागतं. जिरा भात तुम्ही करताच. जिरं किती रुपयाचं? 2 रुपयाचं. बरोबर आहे? मान्य कराल? आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालावं लागतं. नाही जास्त तर 3 रुपयाचं. हे किती वाढले? 15 रुपये. आता किती झाले? हिशोब चुकला नाही पाहिजे. हिशोब जर चुकला तर मी माझ्या मास्तरकडे जाईन आणि त्याने विचारेन तू शिकवलं हिशोबचा. किती झाले? 245. झाला भात पूर्ण? हा झाला. आता लागते वरण. भातावर वरण लागते. बरोबर आहे ना? हा. वरणाला डाळ केवढ्या किलो आहे सांगा? 100 रुपये किलो. 1 पाव डाळ कुठंच मिळते नाही. बरोबर आहे? म्हणजे 1 पाव डाळ किती रुपयाची पकडू? 25 पकडू का 20? 25 रुपयाची डाळ. त्याही डाळीमध्ये जर नुसती डाळ असेल तर ठीक आहे, त्याच्यामध्ये हळद लागतेच. हळद लागतेच. 25, 5, 30 रुपये झाले. आता किती झाले? आता हे आपल्याला दिवस चालणार नाही, काळजी करू नका. किती झाले आता? बोला बोला ना. माझ्या लक्षात नाही, मला आठवत नाही. किती झाले? 275. हा ठीक आहे, 275 झाले. ठीक आहे. पहा झाली का डाळ आपले? ते जर साधी डाळ असेल तर बरं आहे. त्याच्यामध्ये जर कोणती डाळ म्हणतात तुम्ही? डाळ भाजी जर करायचं काम पडलं तर मग पालक वेगळे, त्याच्यामध्ये शेंगदाणे वेगळे. हा मग पालकाची शेंगदाण्याची पकडा. आता 10 रुपयाची पालक, 10 रुपयाची शेंगदाणे, 20 रुपये गेले. आता किती झाले? 75. म्हणजे 395 रुपये. बरोबर आहे? हा ठीक आहे, 395 रुपये. झालं वरण पूर्ण? हा 255. झालं का वरण पूर्ण? का बाकी आहे? त्याला तिखट, मीठ, जिरं, डाळ भाजी चालू आहे ना. भाजी झाली, डाळ भाजी आहे. जास्त नका, 300 पकडून घ्या. ऐका आता 300 झालं का? अजून का बाकी आहे? त्याला सोबत काय लागतं अजून? बोला. हा टमाटे बाकी आहे. कांद्याचा हिशोब लावला होता का? नाही, तुम्ही नाही लावला. नाही धरला. झालाय तो हिशोब झाला. ऐका, झाली भाजी पूर्ण झाली, डाळ भाजी पूर्ण झाली, पोळ्या पूर्ण झाल्या, भातही पूर्ण झाला. म्हणजे जेवणाचा हिशोब झाला. बरोबर. हा पापड राहिले 10 रुपयाचे पापड. बरोबर आहे, मान्य करावं लागेल. हा 10 रुपयाचे पापड 310 रुपये झाले. हा त्याच्यामध्ये लोणच्याची भरणी. तेही आपण सगळे जर खात असेल तर 10 रुपयाचं लोणचं दिवसाला लागतं. बरोबर आहे? पुरुष मंडळींना आवडत असते जास्त. आठवण काढून देत आहे आम्हाला. आता किती झाले? 10 रुपयाचं लोणचं 320 रुपये झाले. आम्हाला नाही एवढ्यावरती. पहा 320 झाले. बरं लक्षात ठेवा. आता या आपल्याला महिन्याभराचा 1 हंडा घ्यायचा लागतो. महिना जातो का 1.5 महिना? 1 महिना. बरोबर आहे? 1000 रुपयाची गॅस पकडा. कमीत कमी 900 आहे, पण 1000 धरावं लागेल. म्हणजे दिवस केवढ्या पडेल आपल्याला? 900 पकडलं तरी 30 रुपये दिवस. मान्य करा, 30 रुपये दिवस. आता किती झाले? 350. 350 झाले. आता उरले किती? 350.
600 रुपये. पहा बरं, ऐका, गॅस झाली, भाजी बनली, पोळ्या बनल्या. आता ऐका, आता या पुरुष मंडळीकडे. आता पुरुष मंडळींना सवय असते तंबाखू खाण्याची, बरोबर आहे ना? खातात का नाही? तुमच्या गावात कसं काय मला माहिती नाही, कारण माझ्या देखता कोणी खर्रा खात नाही, माझ्या देखता कोणी पुढ्या खात नाही, मला अजिबात दिसत नाही का खातानी. म्हणून मी सांगतो, ऐका, एक 10 रुपयाची काय छाप. तुम्ही माझ्यावर आक्षेप घेऊ नका बरं, त्याचं नाव माहिती आहे म्हणून महाराज खाते असं घालणार पाहिजे. लक्षात घ्या, 10 रुपयाचा तंबाखू किती झाले मला बोलायचं आहे? 360 रुपये. खर्रा केवढा आहे गरीब हो? केवढा आहे? 20 रुपये. दिवसाला एका माणसाला 3 खर्रे लागते. खरं का खोटं? खाणारे सांगा, इथं खाणारं कोणीच नाही. 60 रुपये खर्रेचे आता किती झाले? 420 रुपये. बरं आहे, फक्त घरातला एकच खाणारा असेल तर ठीक आहे. माणसाची बाई जर खात असेल तर मला वाटेल. तुमच्या गावाला खाती का नाही माहित नाही, आमच्या गावाला खाती. किती झाले आता? 360. ठीक आहे, सोडून द्या तो विषय. ऐका, त्याच्यामध्ये खरा झाले. आता ऐका, पेण्याचा जर शोक असेल दारूचा, आता क्वार्टरवाली आहे नाही, विचारलं असतं केवढ्याची होती म्हणून, पण एक अंदाज आता मी सांगून देईन, कदाचित 100 रुपये ठेवत असं 150. तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती? नाही माहिती. आता कोणाला उचलून हा विषय आहे. बरं, जाऊ द्या ना. कदाचित 150-200 रुपये पकडू घ्या. किती पकडायचे तुम्ही सगळ्या महिला म्हणजे? किती पकडू? 200. ठीक आहे. किती झाले आता? 420 आणि 200 620 रुपये झाले. 620. झालं, काउंटर झालं, हे झालं. ठीक आहे. आता ऐका, रविवार आला रे आला, रविवार आला रे आला, शुक्रवार आला रे आला, मंगळवार आला की माणसाला आठवण येते. कशाची? पूर्णाच्या पोळीची म्हणलं मी. तुम्हाला कशाची वाटली? बरोबर आहे ना? पूर्णाच्या पोळीची येते ना आठवण? कशाची येते तुम्ही तरी सांगा ना. ते 3 दिवस मागून आहे बघा लोकांचे. मलाच कळालं नाही 3 दिवस नेमके काढले कोणी. रविवार, मंगळवार. रविवार कोणाचा आहे? देवाचे सगळे दिवस आहे ना, तरी लोक म्हणतात ह्या दिवशी खाल्लंच पाहिजे. रविवार कोणाचा आहे? खंडोबाचा आहे. मंगळवार कोणाचा आहे? तुम्ही मंगळवार करता जास्तीत जास्त. कोणाचा आहे? कोणाचा आहे? देवीचा आहे. बरं. आणि शुक्रवार संतोषी माता की, बरोबर आहे ना? पण हे दिवस देवाचे आहे तर नको मध्ये ह्या दिवशी खाल्लंच पाहिजे. हे दिवस काढले कोणी? त्याला धरून आणा, इथंच त्याचा पुतळा बनवू आपल्याच गावात. विचार केला पाहिजे बरं. ऐका, आता आपण 200 रुपये पकडले म्हणजे 620 रुपयापर्यंत आलो, बरोबर आहे ना? झाले आपले 620 पूर्ण. ऐका बरं, आता मनुष्य ड्युटीवरती आहे इथपर्यंत खरा. ऐका, त्याला 2 पोरं, एक मुलगा आणि एक मुलगी. आता शिक्षणाचा खर्च काढा. समजा आपल्या गावातून तर तो वर्धेमध्ये शिकत असेल तर इथून तिकीट किती आहे जाण्याची? बोला. 70 रुपये. 70 दोन्ही येणं जाणं किती होता? 140 रुपये. आता दोघा जणांचे किती झाले? 280. 280 आणि आधीचे प्लस करा. आधीचे मला माहिती नाही किती होते. 900 झाले का? परफेक्ट. आता उरले किती? आता 100 रुपयात काय करता तुम्ही? झालं नाही. आता पहा, पुढचं सांगतो. आता झाला पोराचा खर्च एवढाच नाहीये, अजून पुढचा खर्च नाही आहे, तो सांगत नाही. आता घरामध्ये लागते कपड्याचं साबण, तेही ब्रँडेड लागते आम्हाला. कोणतं? पिअर्स. केवढ्याचा आहे?
बोला. संतूर भांड्याचं कपड्याचं निर्मा फक्त याचे 10 रुपये पकडा, जास्त पकडू. बोला. हे आपल्या जीवनाची हिस्ट्री आहे बरं, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. लक्षात घ्या, तुम्हाला कळेल आज आपण कमावतो किती आणि गमावतो किती. आज या कथेमधून कळेल. पहा किती झाले, 910 रुपये झाले. उरले किती, 90 रुपये उरले. त्याच्यामध्ये घरामध्ये कोणीतरी बिमार पडतं का नाही, रोज नाही पडत, पण महिन्यातून एकदा पडलं तरी डॉक्टरची फी 100 रुपये आणि एखादी सलाईन 300 रुपये, त्याच्यामध्ये इंजेक्शन आणि गोळ्या असे धरून 500 रुपये पकडा. 500 रुपये महिन्यातून 500 रुपये लागले तर दिवसाला किती झाले, दिवसाला किती होईल. मी जाऊ का घरी, बोला. मला हिशोब येत नाही ना, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. महिन्याचे 500 रुपये लागतील तर दिवसाला किती, 17 रुपये. 17 ठीक आहे, 20 रुपये पकडा. आता 3 रुपये कुठून लागते ना, कारण 3 रुपये चिल्लर नसते कोणाकडे, मेडिकल वाल्यांकडे 3 रुपयाचे त्या मिक्स गोळ्या देत असतात, म्हणजे गेले 20 रुपये. हा किती आता बाकी राहिले, किती 50 राहिले, किती राहिले, 70 रुपये बाकी राहिले. झाला, दवाखाना झाला, बरोबर आहे. आता ऐका, एवढंही असताना आपल्या 6 जणांमध्ये 2 जणांचा विषय सोडा, 4मध्ये आपण कोणीतरी 4 जण कोण, आई वडील, कोणाचे मुलांचे आई वडील आणि त्यांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, हे कुठंतरी महिन्याभरातून एक ना एक दिवस गावाला जात असतात, बरोबर आहे, जात असतात ना. मग गावाला जाण्यासाठी खर्च किती लागतो, गेले 70 रुपये करायले, उरले किती. बरं, हे मी जे सांगतोय खोटं आहे का खरं आहे, हे तुम्हीच सांगा. ही माझ्या जीवनाची हिस्ट्री आहे, गोष्टी माझ्याच नाही तुमच्याही आहे. ऐका, झालं नाही ना, झालं नाही. लाईट बिल बाकीच राहिलं नाही, ते तर अजून बाकीच आहे. थांबा थांबा, आता हे सांगायचे मी 5 लाख रुपये म्हणलो होतो, फक्त 1000 रुपये सांगायचे. माझे 5 लाख रुपये झाले पूर्ण. आता पुढची हिस्ट्री सांगायची असेल तर त्याचे 5 लाख रुपये वेगळे लागले. आता 5 आणि पहिलेचे किती झाले होते, 6.5 लाख. कोण देता, पंकज भाऊ तुम्ही देता, बोला कोण देता. अरे हो, स्टॅम्प पेपर घेऊन या, त्या स्टॅम्प पेपरवर सगळ्याच्या सह्या घ्या. तुम्ही देणार आहे का नाही, बोला देणार का नाही महिला मंडळी, हो लाडक्या बहिणी सांगा. हो म्हणता का तुमच्या समोर. बरं, तुम्ही इथे बसलेल्या पुरुष मंडळी तुम्ही देणार आहे, देतो म्हणजे तिकडं पंकज भाऊ गणेश भाऊ तसंही जाऊ द्या. पण आता माझा विषय संपला, कारण संपला. त्या दिवशी गणेश भाऊनी मला म्हणलं, म्हणे महाराज तुमची गाडी म्हातारी झाली म्हणे, आता गाडी चेंज करून टाका, बरोबर आहे. आणि खरंच म्हातारी झाली ते, आजचं मॉडेल आहे. आता 6 लाख 6.5 लाख रुपये तुमच्यावरती झाले. आता तुमच्या गावाकडे एक गाडी घेऊन द्या मला, म्हणजे कर्ज भेटलं, बरोबर आहे का नाही, कर्ज भेटलं नाही गणेश भाऊ. तसंही तुमचं म्हणणं होतंच. आता ते तुम्ही पहा कोण घेऊन देणार आहे मला सांगू नका, पण तुमच्याकडे 6.5 लाख आहे. ऐका, महिन्याला बिलाचा खर्च आहे 1000 रुपये, कुठं गेला नाही, कमीत कमी 1000च झाला, नका 2,000. आता ऐका, 1000 रुपये म्हणजे दिवसाचे 35 रुपये, 30-35 रुपये. आता 6 जण घरामध्ये आहेत, 4 जणांकडे मोबाईल आहे, महिन्याचा रिचार्ज आहे 350 रुपये. किती, 350 रुपये 5Gचं. कारण माझं दुकान आहे, मला माहिती आहे तेही बरं आहे. 4G मोबाईल असं समजा डाटा संपला तर लगेच 30 रुपयाचं नेट बॅलन्स मारावं लागतं दिवसाला. 350 आणि 30 रुपये, म्हणजे 3 चौक 12 आणि ते 200, 12 2 1400, 1500 रुपये झाले. किती महिन्याची. तर आता दिवसाला किती होईल, महिन्याचे 1500, दिवसाला किती होईल, 50 रुपये. 50 रुपये. पहा
सांगा उरलं काय आपल्या 1000 रुपये रोज होता आपला किती 1000 रुपये पहा ना रुपया उरत नाही उलटे आपल्याला द्यावं लागते लोक मध्ये आमच्यावर कर्ज होते कर्ज हा विचार कोणी करत नाही पहा आता विषय कर्जाचा सोडा आता तुम्हाला वाचवायचे कसे हे सांगतो तर हे मी खूप सांगणार नाही पैसे वाचवायचे कसे हे सांगून राहिलो याचे 2 लाख वेगळे हा ऐका आता महिन्याला आपण बघा हप्त्यातून आपण 3 दिवस जे खातो ना ते खाणं टाळा कारण 1 किलो जर घेत असेल तर मला माहिती नाही किती आहे तर केवढ्याचा आहे तर 200-300 रुपये जर होत असेल तर 3-900 रुपये महिन्याचे वाचतील किती 1000 रुपये पकडा समजा पिण्याचा शौक असेल तर कदाचित दिवसाला जर घेत असेल 200 रुपयाची समजा दिवसाला तर महिन्याची किती होईल 6,000 तीनच पकडा किती वाचले 3000 ते आणि 1000 रुपये हे किती वाचले 4000 रुपये महिन्याचे बरं लक्षात घ्या कदाचित गायच्या कदाचित सोडला कदाचित मला माहिती शक्य नाही आहे पण माझं सांगायचं काम आहे कसं आहे